नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या महानगरांमधल्या बित्तम बातम्या पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईकरांना गेल्या 2 दिवसांपासून वेठीस धरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाची. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकांचा सिलसिला खरं तर सुरूच आहे, मात्र संपावरती अजूनही तोडगा निघण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत मुंबईच्या रस्त्यावरती बेस्टची बस धावणार नसल्याचं कळतंय. दरम्यान संपावरती तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत अशी माहिती मिळतेय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर संपावरती तोडगा निघणार का याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय. तेव्हा मागच्या 2 दिवसांपासून बेस्टची एकही बस आगारातून बाहेर पडलेली नाहीये. जवळपास 23 ते 24 लाख मुंबईकर दररोज बेस्ट बसने प्रवास करत असतात. त्या 23 ते 24 लाख मुंबईकरांचा मागच्या 2 दिवसांपासून खोळंबा सुरू आहे. त्यांना पर्यायी वाहतुकीचा विचार करावा लागतो. त्यासाठी अर्धा 1-1 तास रिक्षा आणि टॅक्सीच्या लाईनीत उभं राहावं लागतंय. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्या मान्य होत नाहीयेत. बैठकांचा सिलसिला मागच्या 2 दिवसांपासून सुरू आहे, मात्र तोडगा काहीच निघत नाहीये. बैठका निष्फळ ठरतायत. आजची ही बैठक निष्फळ ठरलेली आहे आणि त्यामुळे हा संप उद्यापर्यंत मिटणार नाही असंच दिसतंय. दरम्यान बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना घरातून कामावरती जाताना आणि कामावरून घरी परतत असताना मोठी कसरत करावी लागतीये. ऐन पीक आवर्समध्ये मुंबईकरांची कशी गैरसोय होतीये सांगते आमची प्रतिनिधी प्राजक्ता पोळ. परिवहन मंत्री इथे टॅक्सीच्या रांगेत लोकांना जो त्रास होतोय त्यांच्या मदतीला आलेले बघायला मिळतात. आपल्या बरोबर दिवाकर रावते आहेत, जे आता टॅक्सीच्या रांगेत जी लोक उभी आहेत, कारण बेस्टचा संप आहे आणि अनेक त्रास जे आहे तो लोकांना सहन करावा लागतात. सर, काय सांगाल, इथे तुम्ही आता लोकांच्या मदतीला आलेला आहात. बेस्टच्या संपामुळे अनेक लोकांना हाल सहन करावे लागतात. आज संपूर्ण मुंबईमध्येच आमच्या परिवहन खात्याचे अधिकारी आज सगळीकडे आहेत. उपनगरामध्ये वेगवेगळ्या स्टेशनला आहेत. काल ज्या बातम्या आल्या की टॅक्सी आणि रिक्षावाल्याने लोकांना या परीचा फायदा घेतला, या संदर्भामध्ये नियंत्रण आणण्याकरता पूर्ण परिवहन खातं उतरलं आहे. आणि आणखीन अधिकारी मी पनवेल आणि ठाण्यापासूनचे अधिकारी मागवलेले आहेत. त्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सोय होईल अशी परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण उपनगरामध्ये अशा प्रकारची जी लोकांची होणारी गैरसोय, लूट, हे सगळं थांबवायचा प्रयत्न केलाच आहे. आता 24 रिक्षांना आतापर्यंत कारवाया केल्या आहेत. माझ्या 24 STच्या बसेस आज या वाहतुकीमध्ये आहेत. सकाळपासूनचा आता माझ्या आलेल्या आकड्याप्रमाणे जवळजवळ 2300 किलोमीटरचा प्रवास या मुंबईमध्ये आमच्या ST बसने प्रवाशांना सोडण्याकरता केलेला आहे. बारमान पूर्ण म्हणजे उभं राहून पण लोक जात आहेत. जेवढी होईल तेवढी शक्यता. आणि खाजगी बस वाहतुकीला मी काल रात्री उशिरा परवानगी दिली आहे. खाजगी वाहनांनी सुद्धा याप्रमाणे वाहतूक करून लोकांची गैरसोय दूर करावी. त्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणावर लोकांची होणारी जी गैरसोय होती ती आज फार कमी झालेली आहे. पूर्ण बंद होईल असातला भाग नाही, पण त्यातल्याच माझे अधिकारी आज कार्यरत आहेत. उद्या आणखीन त्याच्यावर नियंत्रण चांगलं येईल आणि लोकांची जास्तीत जास्त सोय करता येईल. तुम्ही इथे स्वतः मंत्रालय परिसरामध्ये आता इथे उभे आहात. लोकांचे जे हाल होत आहेत ते तुम्ही बघताय, पण तुम्ही म्हणालात की तुमचे काही अधिकारी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही अशी? माझे आता अधिकारी आहेत अंधेरीला खास करून आहेत, बोरोलीला आहेत, जोगेश्वरीला आहेत, तिकडे मुरुंडला आहेत, हंडोपला आहेत. जिथे जिथे रेल्वे स्टेशन्स आहेत त्या सर्व रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये हे अधिकारी घेत आहेत. आणि मुंबई सेंटर, दादर, शिवाजी टर्मिनल्स, मुलुंड, सायन खाजगी बसेस लावलेल्या आहेत. तशाच आता आम्ही स्कूल बसेसना सुद्धा परवानगी दिलेली आहे. आणि उद्या मोठ्या प्रमाणामध्ये हा संप संपला नाही तर त्याच्या आणखीन व्यवस्था आम्ही मोठ्या प्रमाणात करू. कदाचित माझ्यात STच्या गाड्यासुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या संदर्भात वाहतूक करतील आणि लोकांची जास्तीत जास्त सोय करण्याचा प्रयत्न आहे माझ्या खात्याच्या मार्फत होईल. परिवहन खातं रस्त्यावर नसते पोलीस असतात, पण आज पोलिसांनी एक सहकार्य केले. प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलिसांची गस्त आहे आणि ते आमच्या अधिकाऱ्यांना मदत करते. पण एकंदरीत सर, हा संप जो आहे तो चिघळत चाललेला आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये काही तोडगा काढण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? तोडगा काढायचा आमचा विषय नाही, कारण तो सरकारचा नाही, तो महापालिकेचा आहे. पण या संदर्भामध्ये आदरणीय उद्धवजी आज बीड दौऱ्यावर आहेत. उद्या ह्या संदर्भात ते नक्की लक्ष घालतील आणि हा संप लवकर संपेल. पण संप संपवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता युनियननी ही संस्था टिकली पाहिजे, पाहिलं पाहिजे. संस्थेला प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा, निधी, बाकी सगळ्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या मागण्या गैर आहेत असं मी म्हणू शकणार नाही, जरी मला सगळ्या माहीत नसल्या तरी.
तेव्हा ह्याच्यामध्ये योग्य तोडगा उद्यापर्यंत माननीय उद्धवजी याच्यात लक्ष घालतील अशी माझी अपेक्षा आहे आणि काळजी. नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, त्यांच्या मागण्या आणि त्यामागचं राजकारण या सगळ्यांचा आढावा घेणारा हा सविस्तर वृत्तांत पाहूया. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला राजकारणाचं गिअर. 2 दिवसांनंतरही बेस्टचा संप मिटवण्यात अपयश. संपासाठी जबाबदार कोण? शिवसेना की पालिका प्रशासन? करदात्या मुंबईकरांनी का सोसायचं? 2 दिवसांपासून बेस्टची बस रस्त्यावर धावत नसल्यामुळे मुंबईचा वेग मंदावला. एकीकडे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असताना बेस्टच्या संपावरून राजकारण सुरू झालंय. बेस्टचा संप मिटवण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साकडं घालण्यात आलंय. माननीय उद्धवजींना विनंती केलेली आहे. बीडवरून आज उद्धवजींनी मला खास दूरध्वनीवरून सांगितलं की मी उद्या आल्या या सगळ्या याच्यामध्ये स्वतः वैयक्तिक येतो आणि कर्मचाऱ्यांसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा ताबडतोब पुढचे निकाल लावूया. उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर बेस्टच्या संपावर तोडगा निघणार का याकडे मुंबईचं लक्ष असेलच. मात्र बेस्टच्या संपाचं खापर शिवसेनेच्या डोक्यावर फोडलं जात आहे. 2 दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेचा बेस्टच्या जागांवर डोळा असल्याचा आरोप होतोय. असंख्य हे जे काही जमिनी आहेत ते अजून बिल्डरला अलॉट केलेले आहेत. कुठल्या बिल्डरला कुठला दिलेला आहे ना त्याची सगळी नावं मी येणाऱ्या ज्या काम अधिवेशनामध्ये जाहीर करणार आहे. तुम्हाला सांगतो नावासकट ते जोगेश्वरीचे जे मातोश्री क्लब आहे ना तिथे बसून काय बैठका होतात, कोण बैठका घेतात आणि कुठला डेपो कुठल्या बिल्डरला द्यायचं प्लॅनिंग आहे ना हे येणाऱ्या दिवसात जाहीर करतो ना मी. मला सगळं माहिती आहे. बेस्टच्या संपातून शिवसेना पुरस्कृत कर्मचारी संघटनेनं माघार घेतल्यानं नाराज सदस्यांनी राजीनामे दिले आणि शिवसेनेची फसगत झाली. दरम्यान संपावरच्या तोडग्यासाठी एकीकडे बेस्ट व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना चर्चेचं आवाहन केलंय तर तिकडे दुसरीकडे कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या. आम्ही काल या संपातून आमचं नैतिक सपोर्ट काढून घेतला. हे बरोबर आहे कारण तो त्यांनाच नको होता कृती समितीला आणि त्याच्यामुळे आमचे कर्मचारी कामावर जातील अशा तऱ्हेचे आदेश आम्ही दिले होते. फार कमी कर्मचारी अजूनही कामावर गेले नाही हे आम्ही मान्य करतो. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या कचाट्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य मुंबईकर. बेस्टचा संप सुरू असेपर्यंत पोलीस बंदोबस्तात काही बसेस चालवण्यात येणार आहेत. तसंच खासगी वाहतूकदारांनाही विशेष परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही तुटपुंजी तरतूद मुंबईकरांसाठी पुरेसी नाहीये. मुंबईकरांनी कराच्या रूपात भरलेल्या पैशांवर चालणाऱ्या मुंबई महापालिकेकडून बेस्टला सापत्न वागणूक का मिळते? बेस्टचं चाक तोट्याच्या खड्ड्यात कोणी घातलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला द्यावीच लागतील. स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती विचार करण्याऐवजी सध्या राजकारण सुरू असल्याचं बघायला मिळतंय. 2 दिवस झाले हा सगळा संप सुरू आहे. आतापर्यंत 2000 बेस्ट कर्मचाऱ्यांच्या घरांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. 300 ते 350 बेस्ट कर्मचारी आहेत त्यांना मेस्मा अंतर्गत नोटिशी धाडण्यात आलेल्या आहेत. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बेस्टच्या या संपूर्ण संपावरून शिवसेनेवर काय टीका केली आहे ऐकूयात. कसं आहे, शिवसेनेला एवढा पूजा करायची, आरत्या करायची खूप चांगला अनुभव मिळालेला आहे. तर एखादी बेस्टच्या डेपोमध्ये पूजा केली, एखादी महाआरती केली तर मला असं वाटतं की बेस्टचा संपही मिटेल आणि मुंबईकरांचे त्रासही वाचतील. आणि यानंतर बातमी आहे नागपुरातल्या आगडोंबाची. नागपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीला आज भीषण आग लागली. नागपुरात बांधकाम सुरू असलेल्या किंग्जवे या रुग्णालयाच्या इमारतीला ही आग लागली आणि ही आग आता आटोक्यात आल्याचं कळतंय. मात्र या आगीमध्ये आतापर्यंत होरपळल्यामुळे 8 कामगार जखमी झालेत. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. किंग्जवे रुग्णालयामध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना आग भडकली. दरम्यान आग भडकल्यानंतर परिसरात अक्षरशः धुराचे ढग जमा झाले होते. घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते. आणि या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलला ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरामध्ये आपण आता आहोत आणि हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणून आग सुरुवातीला लागली.
हा जो संपूर्ण भाग आहे या ठिकाणी थिएटर निर्माण करण्यात आलं होतं. हे थिएटर या थिएटरमध्ये खुर्च्या असतील, या ठिकाणचा भाग असेल, हा संपूर्ण जळून खाक झालेला आहे. हे थिएटर उभारण्यात आलं होतं हॉस्पिटलच्या या फ्लोअरवरती. हे सेकंड फ्लोअर आहे, 10 मजली इमारत आहे आणि 10 मजली इमारतीमध्ये आपण पाहू शकतो की हा संपूर्ण भाग जळून खाक झालेला आहे. या परिसरामध्ये जेव्हा थिएटर उभारण्यात आलं तेव्हा कुठल्याही पद्धतीनं या परिसरामध्ये फायर यंत्रणा लावण्यात आली नव्हती आणि फायर संदर्भात कुठलेही नॉर्म्स नव्हते. आणि हा जो भाग बघतोय आपण, पूर्ण स्टेज जळून खाक झाला आहे, खुर्च्या जळून खाक झालेल्या आहेत आणि सगळे इक्विपमेंट जे लावले होते ते सुद्धा संपूर्णपणे जळून खाक झालेले आहे. हे संपूर्ण हॉस्पिटल हे 10 मजली आहे आणि या आगीमध्ये जवळपास 8 जण जखमी झालेले आहेत. त्यातल्या 3 महिला आहेत. यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. फायर कंप्लेंट्स नाही आहे, कंप्लेंट इन्स्ट्रुमेंट अजून इथे हॉल होता हा आणि काही स्पार्किंग वगैरे जे यांनी ते पेट घेतली आहे. तुम्ही सांगा, काय सांगाल, काय आग लागली? अब नहीं थे यहाँ पे, अब तो बाद में आए. ये क्या हो रहा है, क्या बन रहा है यहाँ पे? ये ऑडिटोरियम था यहाँ पे. ही संपूर्ण काच आच्छादलेली ही इमारत होती. त्यामुळे या इमारतीमध्ये फायर कंप्लायन्स होता का याही प्रश्नामध्ये प्रश्न विचारला जातो. कारण की आता इमारत अंतिम टप्प्यात होती, पण अंतिम टप्प्यात असताना सुद्धा कुठे पाईप किंवा अग्निरोधक यंत्रणा काही फार दिसत नाही आहे. पुढोली प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. दुसरीकडे मुंबईतील चेंबूरच्या टिळक नगरमध्ये इमारतीला संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. रेफ्रिजरेटरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये आणि ही आगही आता हळूहळू आटोक्यात आली आहे. यानंतरची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमधली विमानसेवा आता अधिक विस्तारणार आहे. नाशिकमधून दिल्लीनंतर आता अहमदाबादला देखील विमानाचं उड्डाण होणार आहे. 13 फेब्रुवारीपासून नाशिक अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे. इतकंच नाही तर पुढच्या 3 महिन्यात म्हणजे एप्रिल अखेरपर्यंत नाशिक ते हैदराबाद, भोपाळ, बंगलोर आणि गोव्यासाठी नाशिकमधून विमानसेवा सुरू होईल. विशेष म्हणजे खासदार हेमंत गोडसे यांनी या विमानसेवा सुरू करण्यासाठी मोठा पाठपुरावा केलेला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आल्याचं बोललं जात आहे. देशातली पहिली रेल्वे ज्या रुळांवरून धावली त्याचे ब्रिटिशकालीन अवशेष ठाण्यात सापडलेत. 16 एप्रिल 1853 साली बोरीबंदर ते ठाणे पहिली पॅसेंजर रेल्वे धावली होती. ठाणे पूर्वेला मीठबंदर रोड गणपती विसर्जन घाट परिसरामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना 166 वर्ष जुन्या रेल्वे रुळांचे अवशेष दिसलेत. या रेल्वे ट्रॅकमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या इतिहासाला उजाळा मिळालाय. काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीनं दक्षिण मुंबईमध्ये ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडलेले होते आणि त्यानंतर आता ब्रिटिशकालीन म्हणजे जवळपास 166 वर्ष जुने हे रेल्वे रुळ ठाण्यात सापडले. ह्या कोटगावमध्ये जुन्या पाऊलखुणा आज आम्हाला बघायला मिळाल्या. जेव्हा भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली वाडी बंदर ते ठाणे, त्या दरम्यानच्या काळात पुढे हा रेल्वे रूळ एक्सपांड केला गेला आणि ह्या ठिकाणी मिठागर असल्यामुळे इथून मिठाच्या गोणीच्या गोणी या रेल्वे रुळावरून कधी काळी वाहून जात होत्या. आता आज ह्या पाऊलखुणा काही कालांतराने आम्हाला बघायलाही मिळणार नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी मनाला खेद पण आहे आणि कुठेतरी आनंदही आहे. नेहमी एकमेकांवरती टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे आज एकाच व्यासपीठावरती दिसले. निमित्त होतं मुंबईतील साने गुरुजी विद्यालय दादर या शाळेचे संस्थापक प्रकाश महाडिकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं. याच कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नेते भारतकुमार राऊत हे देखील हजर होते. यावेळी महाडिकरांच्या पुतळ्यावरून राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचा पुतळा आणि त्यावरती बाळासाहेबांचं मत याची एक आठवण सांगितली. पुतळा ज्या वेळेला झाला तिथे त्यावेळेला माननीय बाळासाहेब होते, वसंतदादा पाटील होते, त्यावेळेला उद्घाटन झाला आणि बाळासाहेब त्यावेळेला भाषणामध्ये असं म्हणाले की आजचा पुतळा पाहिल्यानंतर हे माझ्या वडिलांपेक्षा मधुदंडवतेंचे वडील जास्ती वाटत आहेत.
देशातील सर्वात मोठ्या युवा खेळाडूंच्या खेलो इंडिया स्पर्धेला पुण्यात सुरुवात झाली आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झालं असून महाराष्ट्रातील जवळपास 954 खेळाडू यात सहभागी झाले. आजपासून सुरू झालेली ही स्पर्धा 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या खेलो इंडियाचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेचं दिमाखदार उद्घाटन झालं. महाराष्ट्राच्या मल्लांनी 5 पदकांची लयलूट करत या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. कोल्हापूरच्या प्रवीण पाटीलनं सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. आणि यासोबत शहरांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.